आपली टीम या ठिकाणी पूर्ण रेडी झालेली आहे आणि आता आपण अनुभवणार आहोत आपला भैरवगडाचा पुढील चित्त थरारक असा अनुभव। तर चला मित्रांनो रेडी होऊया, चला रेडी। मास्टर आहे। चला मित्रांनो अनुभव आता हा थरारक अनुभव भैरवगडाचा। सगळं सज्जित, आपली मागची टीम मागे। 1 2 3 शिव सकाळ मित्रांनो, मी ट्रॅव्हलर जयराम आजच्या या व्लॉग मध्ये। आणि आपण आज महाराष्ट्रातील सर्वात थरारक, महाराष्ट्रातील नव्हे भारतातील सर्वात चित्तथरारक असा ट्रेक मोरोशीचा भैरवगड या ठिकाणी करत आहोत। आणि इकडे पाठीमागे आपल्या टीम लीडर बनीदादा दिसत आहेत आणि इकडे आहेत आपले विनोद महाले, ते आपले टीम कोऑर्डिनेटर आहेत। आणि बघताय आपण सगळीकडे चिर एकदम अंधार दिसतोय मित्रांनो। आणि अगदी 5:30 वाजता आपण मोरोशी या गावातनं आजच्या ट्रेकची सुरुवात केलेली आहे मित्रांनो। तर आजचा हा ट्रेक अतिशय छान होणार आहे आणि थरारक होणार आहे मित्रांनो। शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। या ठिकाणी पोहोचण्यासाठी नाशिकहून 128 किलोमीटर, तर ठाण्याहून 111 किलोमीटर आणि पुणे येथून 134 किलोमीटर इतकं अंतर पडतं। आपण मोरोशी या गावात पोहोचल्यानंतर या ठिकाणी रस्त्यावर अनेक ढाबे आहेत। या ठिकाणी आपण रात्रीचा मुक्काम करून पहाटेच आपण या ठिकाणाहून निघण्याची तयारी करावी। रात्रीच्या किर्र या अंधारामध्ये मिनमिनत्या बॅटरीच्या उजेडामध्ये आपण येऊन पोहोचतो ते या दुसऱ्या टप्प्यावरती। आणि इथे आपल्याला दर्शन होते अगदी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे। आपण डोंगराचं निरीक्षण केलं तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन होईल। तर मित्रांनो आता आपण जवळपास दुसऱ्या टप्प्यावरती या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि आता आपल्याला या ठिकाणी बऱ्यापैकी उजेड दिसतोय मित्रांनो। आणि ही जी वाट आहे अतिशय दमछाक करणारी आहे आणि अतिशय पांढऱ्या मुरुमाची वाट असल्यामुळं नक्की आपण चांगली ग्रीप असलेले शूज वापरा मित्रांनो। आणि आपण आता जवळपास 15 ते 20 मिनिटांमध्ये भैरवगडाच्या माचीवरती पोहोचणार आहोत मित्रांनो। आपल्या आजच्या ट्रेकचा खरा हिरो म्हणजे हा श्री 10 वर्षाचा मुलगा। याचं स्वप्न होतं भैरवगड साकार करण्याचं। आणि इथे या माचीवरनं पुढे आलो की उजव्या हाताला आपल्याला हा सुंदर असा टायटॅनिक व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळतोय। टायटॅनिक व्ह्यूचा आनंद घेतल्यानंतर आपण 5 मिनिटे अंतर चालल्यावर डाव्या बाजूस भैरवगडाच्या माचीवर पोहोचतो आणि येथून दिसणारं हे सुंदर असं रूप आपल्याला भैरवगडाचं या ठिकाणी पाहायला मिळतं। तर मित्रांनो आपण आता या माचीवरती पोहोचलेलो आहोत आणि या माचीवरून आपल्याला सरळ या पाठीमागे दिसणाऱ्या वाटेने आपण मागे जाणार आहेत आणि तिथं भैरवाचं दर्शन घेणार आहोत मित्रांनो। आणि या भैरवाच्या नावावरनच या गडाचं नाव भैरवगड असं पडलेलं आहे मित्रांनो। चला माझ्या पाठीमागे या। तर मित्रांनो आता आपण या गडाच्या माचीवरती अगदी भैरवाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। या ठिकाणी अगदी मोठं झाड आपल्याला बघायला मिळत आहे आणि या झाडाच्या बाजूलाच गडावरील आराध्य दैवत भैरोबा
येथील गावातील लोकांचं आराध्य दैवत. गावाचं नाव सांगा. मोरोशी येथील हे भैरवाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि येथे आता आपण बघू शकता पाठीमागे साज शृंगार चाललेला आहे. आणि येथून आता आपली खरी जी काही कसरत आहे ही खरी कसरत आपली येथून आता सुरू झालेली मित्रांनो. इकडे पाठीमागे बघू शकता सर्व आपली जी तयारी अगदी जोरात चालू आहे मित्रांनो. हा हा. आणि इथे आल्यानंतर जो काही खालील चढण्याचा थकवा आहे मित्रांनो नाहीसा झालेला आहे या ठिकाणी. आणि अतिशय सुंदर फील होतंय. गायकवाड सर या ठिकाणी तयार झालेले आहेत. खूप छान वातावरण आहे मित्रांनो. आणि इकडे पाठीमागे बघू शकता आजचा हिरो आपला श्री देखील या ठिकाणी तयार होतोय मित्रांनो. तोपर्यंत तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढचा थरार नक्की अनुभवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर. आणि आत्ता जंगल ट्रेक या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो. यस तुम्हाला पण राजस्थान टीम रेडी. श्री दादा आजचा आपला खास भैरवगडाचा ट्रेकर. हा एकदम भारी दाजी. मग इकडे आलं पाहिजे ना व्हिडिओ मध्ये. यस आयला गुलाबी लय भारी दिसत रे. आपण पिवळं घेतलं असतं ना याला मॅच होऊन गेलं. राजस्थान टीम प्रत्येक ऋतूमध्ये निसर्गाचे वेगवेगळे रूप दाखवणारा आणि जैवविविधतेने नटलेला भैरवगड आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. भैरवगड माची आणि परिसर जंगलाने अगदी परिपूर्ण नटलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दुर्मिळ असे कोळी हाताच्या पंजा एवढे मावतील इतके दुर्मिळ कोळी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. तसेच औषधी वनस्पती, जंगली केळी आणि दुर्मिळ अशी ही फुले आपल्याला याच ठिकाणी पाहावयास मिळतात. माचीवरनं आपण आता पुढे निघालेलो आहोत मित्रांनो. आणि या ठिकाणी सुद्धा जंगल ट्रेक आहे. मोठे मोठे दगड त्यातनं वाट काढत आपण पुढे निघालेलो आहोत. आणि समोरील हे दृश्य बघू शकता मित्रांनो आपण. अतिशय विलोभनीय दृश्य. वाट अतिशय निसरडी मित्रांनो. घसरगुंडी, चांगले ग्रीप असलेले शूज या ठिकाणी वापरा मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण या भैरवगडाच्या पायऱ्यांच्या स्टेप जवळ पोहोचलेलो आहोत. आणि या ठिकाणी घसरगुंडी मित्रांनो. आणि इथं वरती एका कातळगुहेमध्ये आपल्याला पाणी देखील मिळणार आहे मित्रांनो. अतिशय जबरदस्त असा थ्रिलर अनुभव आहे मित्रांनो. महाराष्ट्राच्या माळशेज डोंगर रांगेतील गिरिदुर्ग प्रकारातील भैरवगड हा किल्ला असून समुद्र सपाटीपासून 4000 फूट उंचीवर वसलेला हा भक्कम असा किल्ला ट्रेकर्सना नेहमी आव्हान देणारा. तर मित्रांनो इथं आपण वरती बघू शकता या ठिकाणी पाण्याचा टाका आहे. आणि गडावरील एकमेव पाण्याचा स्रोत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे मित्रांनो. आपण येथून पाणी भरून घेतल्यानंतर वरती नेणार आहोत. आणि वरती कुठेही पाणी नाही आहे मित्रांनो.
आणि आता आपला खरा थरारक वर दोरी वर का दोरी क्षण या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो. आणि आपला श्री ने या ठिकाणी श्री गणेशा केलेला आहे. यस, दोऱ्याला पकड, अगदी बरोबर. यस, जमला जमला. चल असं हळू हळू हळू. यस, दोन्ही हाताने पकड. व्हेरी गुड. काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग, जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई, सरळ सोट कातळकडा, अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या पायऱ्या. महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसाउजेडी स्वप्न नाही पडली तर नवलच. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता सेल्फ अँकर केलेला आहे. आता आपण या अगदी दोन्ही डोंगरांच्या या खिंडीमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि यातून आता आपण बघू शकता पाठीमागे आपला खरा थरार या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो. इथं बघू शकता आपण. इथून आपण खरा थरार या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण सेल्फ अँकरिंग केलेला आहे. आणि इथून आता आपण बघू शकता हा खरा थरार इथून आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. मित्रांनो, हा जो पॉइंट आहे ना, अतिशय जबरदस्त थरारक असा पॉइंट आहे. आणि या ठिकाणी हँगिंग आपल्याला करून वरती यावं लागतंय मित्रांनो. आणि जबरदस्त असा थ्रिलर. आणि पाठीमागील व्ह्यू मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अतिशय जबरदस्त असा व्ह्यू आहे पाठीमागे. हा पोर्शन इथं फायर लावून उडून दिलेला आहे ना इंग्रजांनी. हा बरोबर. पायऱ्या अतिशय अरुंद आहेत मित्रांनो. कुठल्याही एका याला लावा, पण लावा. हा
आपण या गुहेमध्ये अगदी येतो मित्रांनो. या गुहेमध्ये आलेलो मित्रांनो आता आपण. हा 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 हा. आणि या ठिकाणी ड्रोन आलं. जवळपास वरती पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता ही खूप मोठी अशी गुहा आहे मित्रांनो. यामध्ये आपण जवळपास 30 ते 35 फूट इतकी खोल ही जी काही गुहा आहे ही गुहा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अखेर आपण अगदी वरती बाल्ले किल्ल्याजवळ आता मित्रांनो पोहोचत आहोत त्या ठिकाणी. आणि इकडनं आपण आता उत्पन्न झाला का 400 फूट उंचीचा काळाची भिन्न पाषाणकरा चढण्यासाठी आपल्याला प्रस्तरारोहण तंत्र येणं आवश्यक आहे. आणि 1 तासाच्या अवधीमध्ये आपण पोहोचतो त्या या बाल्ले किल्ल्यावरती आणि येथे मोहून घेते हे सुंदर दृश्य. आणि येथूनच आपण काही अंतर चालून आलो की आपल्याला समोर डाव्या हाताला हे एक मोठं असं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. भैरवगडाचा 400 फूट कातळकडा थरारक असा अनुभव असणारा सरळसोट कडा चढून आल्यानंतर आपण भैरवगडाच्या या बाले किल्ल्यावरती प्रवेश करतो. आणि या बाले किल्ल्यावर प्रवेश केल्यानंतर भन्नाट असा वारा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो. आणि येथील अनुभव मित्रांनो शब्दात वर्णन करणे कमीच.
गड जिंदाबाद. भाले किल्ल्यावर पोहोचण्यासाठी मोरोशीच्या भैरवनाथ हॉटेलपासून आपल्याला जास्तीत जास्त 4 ते 4.5 तासाचा वेळ या ठिकाणी लागलेला आहे मित्रांनो. आणि आपण 4.5 तासामध्ये या भाले किल्ल्यावरती पोहोचलेलो आहोत. किल्ल्याची निर्मिती साधारणपणे सातवाहन कालातील दिसून येते आणि या बाले किल्ल्याच्या अगदी शेवटच्या टोकावरनं आपल्याला नाणे घाटाचा पश्चिम टोक बघता येतो. या नाणे घाटावरच लक्ष ठेवण्यासाठी हा टेहळणी किल्ला असावा असा एकंदरीत अंदाज आपण या ठिकाणाहून करू शकतो. तसेच माळसेज नाणेघाट या जुन्या व्यापारी मार्गावरती सातवाहनकालीन व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली असावी असा एकंदरीत अंदाज आपण या ठिकाणी करू शकतो. पाठीमागे आपण बघू शकता नाणेघाटाचं पश्चिम टोक आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात संकोच करू नका.
मित्र हो, तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओसह नव्या ठिकाणी. तोपर्यंत राम राम.